सर्वांना जय हिंद. तर या व्हिडिओमध्ये आपण एक रिझनिंगचा एक असा क्वेश्चन बघणार आहोत की जे दिसायला तर सगळ्यात सोपं दिसते, पण अजून 99% जणांना त्याचं उत्तर प्रॉपर काढता येणार. तर ते क्वेश्चन कोणतं आहे तर SSC GD 2024 मध्ये विचारलं होतं. आता हे क्वेश्चन बघल्याच्या नंतर आपल्याला समजते की इथं एक बाण झाला, इथं पुढं काय झाले तर 2 बाण, पुढं काय झाले 3 बाण, पुढं काय झाले तर 4 बाण, पुढं काय येणार आहे तर आता टोटल 5 बाण येणार आहेत. 5 बाण येणार आहेत आपल्याला समजलं. या ठिकाणी किती बाण आहेत? 5 बाण आहेत. या ठिकाणी 5, ह्या ठिकाणी 5 आणि ह्या ठिकाणी सुद्धा 5. पण बाणामध्येच प्रकार कसा झालाय तर सुरुवातीला वर तोंड केले बघा. सुरुवातीला कुठं तोंड झालंय? वर. नंतर काय झालंय? एक वर गेलंय, एक खाली गेलंय. नंतर एक वर गेलंय, एक खाली गेलंय आणि एक वरी गेलंय. एक वर खाली वर खाली, म्हणजेच काय वर खाली वर खाली वर असं होऊ लागलंय. मग आता पुढच्या जे स्लाइड मध्ये म्हणजे पुढच्या जे बॉक्स मध्ये कोणतं डायग्राम येणार आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा कुठं जाणार आहे? वर. आता पहिल्यांदा बघा इथं इथं वर गेले, नंतर काय खाली, नंतर काय वर, नंतर काय खाली, नंतर काय वर. म्हणजे असा सिक्वेन्स आपल्याला पाहिजे होता, जे की पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला भेटला. जे की आपल्याला पहिल्याच ऑप्शन मध्ये भेटायला. इथं कसं आहे बघा, वर खाली वर वर झाले 2 वेळेस, हे ऑप्शन कटला. वर खाली वर हे 2 वेळेस वरी गेले, हे बी कटला ऑप्शन. त्याच्यानंतर खाली वर खाली. पण सुरुवात आपल्याला वर पासून पाहिजे होती, कारण बघा इथं सुरुवात वर पासून झाली ना, वर वर वर. इथं किती येणार आहे तर खाली येणार आहे का तर हे येणार नाही. ऑप्शन नंबर कोणता असेल? ऑप्शन नंबर 1 असेल. पण आता हे सोपं होतं, दिसाय बी सोपं आहे आणि आन्सर बी येतो सोपा आहे. पण जर समजा मी ह्याच ठिकाणी जर तुम्हाला हे क्वेश्चन जर दिलो, आता हे सुद्धा विचारलेला प्रश्न होय SSC GD 2023 ला. आता जर समजा आता हे विचारलेलं आहे क्वेश्चन, तर आपल्याला हे जमाव. आता हे क्वेश्चन जरी आपल्याला दिसायला सिंपल, म्हणजेच काय अक्षरमाला असेल, सगळ्याला वाटते की मला जमते, पण एक वेळेस काय करायचं तुम्ही ट्राय करून बघायचं हे क्वेश्चनचा आन्सर काय येईल. त्याच्यानंतर मी काय करतो याचं सोल्युशन सांगतो. हे ट्राय करून जरी तुम्ही बघितलं तरी इथं सोल्युशन सापडणार. आता आपण कसं सॉल्व्ह करता येतला तर पहिल्यांदा काय झालं, सुरुवातीला बाण आले, ठीक आहे. मग पुढच्या स्लाइड मध्ये काय झालंय, बाण सगळ्यात लास्टला गेले. बाण कुठे गेले? लास्टला गेले. तिसऱ्या स्लाइड मध्ये बघा बाण 2 नंबरला आले. चौथ्या स्लाइड मध्ये बाण 1 नंबरला आले. म्हणजे हे सिक्वेन्स समजाले का आपल्याला बाण कसं सरकाले. जर समजा इथं पहिल्या नंबरला, इथं दुसऱ्या नंबरला, इथं तिसऱ्या नंबरला, इथं चौथ्या नंबरला जर आला असतं तर मला समजलं असतं की आता पुढे 5व्या नंबरला बाण येणार आहे. पण इथं तर सिक्वेन्स कोणताच लॉजिक बसणार चालेल. जसं की बघा इथं O आहे 2 नंबरला, नंतर इथं 1 नंबरला गेलं, नंतर इथं किती 4 नंबरला गेलं, नंतर इथं 3 नंबरला गेलं. सिक्वेन्स समजाले का या ठिकाणी तर समजणं चालेल. मग असे प्रश्न पोराला वाटता सिंपल, पोरग काय करते आपण सोडून बघूत. हे प्रश्न 1-2 मिनिट घेऊन जाते, तरी सुद्धा उत्तर फायनली येईन. ह्याचं टाइम तर गेलाच पण उत्तर सुद्धा सापडलं नाही. मग ह्याला ऍक्च्युअल सोडवायची मेथड कोणती आहे तर ती आपण सगळ्यात बघूत. तर याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. या ठिकाणी आपण एकच काम करायचं, जर अशा पॅटर्नचं जर क्वेश्चन जर परीक्षेमध्ये आलं तर जिथं क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्कची जोडी त्याच्या अलीकडल्या सोबत पाडा. क्वेश्चन मार्कची जोडी कोणासोबत पडायचं आहे तर अलीकडल्या सोबत. त्याच्यानंतर ते सोडा. आता जे त्याच्यानंतरचा जे बॉक्स आहे याची जोडी ह्याच्या सोबत पाडा, म्हणजेच या दोघांची जोडी. क्वेश्चन मार्क पासून पाडायचं जोडी, इथून पाडायचं नाही. जर समजा इथून पाडा तर ह्या दोघांचं पडते, नंतर ह्या दोघांचं पडणार आहे, मग नंतर तिथं तिसऱ्याला प्रॉब्लेम येते, तिसऱ्याला जोडी राहणार ना. त्याच्यामुळं क्वेश्चन मार्क पासून एक जोडी अलीकड, नंतर हे सोडा, एक इथून ह्याची एक जोडी पाडा. म्हणजेच काय, ह्याच्यावरून काय समजलं. आता ह्याचा विचार सोडून टाकून द्या तुम्ही, ह्याचा विचार करायचा नाही. ह्याचा अर्थ काय झाला की बाबा जसा ह्या दोघाचा संबंध आहे तसाच संबंध आपल्याला ह्या दोघाचा लावायचा आहे. बस सिंपल गोष्ट एवढीच आहे. जसा संबंध ह्या दोघाचा आहे ना त्याच प्रकारचा संबंध मला इथं लावायचा आहे. मग आता ह्या दोघाचा संबंध कसा आहे सगळ्यात पहिल्यांदा बघूत आपण. ते ह्या दोघाचा संबंध कसा आहे, जसं की इथं सुरुवातीला काय होतं, O होतं, किंवा ह्याला 0 म्हणा, काही का असं ना, O किंवा 0 काही चालते. जे सुरुवातीचं 1 नंबरचं आहे ना ते पुढच्या स्लाइड मध्ये कुठं गेलंय, शेवटून 2 नंबरला गेले. शेवटून 2 नंबरला गेलं. मग आपल्याला तेच करायचं आहे. इथं जे सुरुवातीला अंक आहे ना बाण, शेवटून कोणत्या नंबरला बाण आहे तर 2 नंबरला. मग आता हे जे बाण गेले शेवटून 2 नंबरला म्हणल्याच्या नंतर शेवटून 2 नंबरला बाण आहे का इथं तर इथं U आहे, हे ऑप्शन कटला. शेवटून 2 नंबरला बाण आहे का तर आहे. शेवटून 2 नंबरला बाण आहे का तर नाही, कटलं. शेवटून 2 नंबरला बाण आहे का तर आहे. ऑप्शन एक तर 2 येईल नाही तर 3 येईल, कारण 1 आणि 4 तर आपलं कटलं. त्याच्यानंतर पुढचं काढा. आता ठिकाणी आता पुढे ऑप्शन मध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, इथं 2 आहे आणि इथं किती आहे 3 आहे.
ह्या दोघांपैकीच एक येणार आहे उत्तर. मग ह्या दोघांमध्ये वेगळं कोणतं आहे ते शोधा. जर समजा इथं सुरुवातीलाही 2 आहे आणि इथंही सुरुवातीला 2 आहे, मग मी सुरुवातीचा अंक काढून मतलब नाही मला. ठीक आहे. त्याच्यानंतर नंतर त्रिकोण आहे, इथंही त्रिकोण आहे, मग हे बी शोधून काही फायदा नाही. बाण यू इथंही आहे, बाण यू इथंही आहे. आता मला सांगा फक्त हे मधलं अक्षर चेंज आहे. मधलं अक्षर काय तर चेंज आहे. तर आता ऑप्शन नुसार आता चेक करायचं. तुम्ही डायरेक्ट थेट मधल्या अक्षराला टार्गेट करायचं. मधलं अक्षर काय येणार आहे. जसं की इथं मधलं अक्षर कोणतं होतं, बी होतं. बीचं काय झालं या ठिकाणी, यू झाले. बीचं काय झाले तर यू झाले. मला सांगा बी पासून यू होलाले ह्याच्यामध्ये कुठं डायग्राम मध्ये यू आहे का, नाही. म्हणजे इथलं बी इथं कुठं दिसाले का तुम्हाला, दिसणार चले. मग त्याच प्रकारे इथं जे मधलं आहे का आहे या ठिकाणी ओ आहे ना, ओ जेव्हा इकडे जाणार आहे ते ओ तुम्हाला दिसू नये. जसं की इथला सेंटरला कोणता होता, बी होता. बी इकडल्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसू लागले का तर नाही. इथं काय आहे, ओ आहे सेंटरला. मग ओ तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर ओ दिसूच नाही ऑप्शन मध्ये. मग इथं बघायचं तुम्ही ओ दिसाले का नाही, दिसाले ओ. इथं आपल्याला ओ पाहिजे नव्हतं जे करून. मग ह्याचा अर्थ काय, ऑप्शन नंबर 3 चुकला. मग इथं बीच्या जागी नवीनच अक्षर आलं, यू आले. मग त्याच प्रकारे ओच्या जागी नवीनच कोणतं तर अक्षर येणार आहे. मग ओच्या जागी नवीन कोणतं अक्षर आलंय तर इथं कोणतं दिसाले आपल्याला, स्टार दिसाले. तर मग अशा प्रकारे क्वेश्चन आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजेच काय, क्वेश्चन मार्क आहे तिथून त्याच्या अलीकडच्या सोबत एक जोडी पाडा आणि अलीकडच्या दोघांची एक जोडी पाडा. हे जसं फिरालंय त्याच प्रकारे त्याला इथं फिरवायचं. जसे की बघा इकडं मी तुम्हाला म्हणलो होतो इथला जे ओ आहे समोर जाऊन कुठे गेलाय, ओ शेवटून 2 नंबरला गेलाय. मग इथला बाण कुठे जाणार आहे, शेवटून 2 नंबरला. जसं की 1 2 3 4 5 आकडे आहे इथे. किती आकडे आहेत, 5 आकडे. आपल्याला काय करायचं, बाण शेवटून 2 नंबरला म्हणजे इकडं ह्या ठिकाणी बाण येणार आहे. आता दुसरा आकडा काढा. इथलं 2 कुठे गेले पुढे जाताना, इथलं जे 2 आहे ते सगळ्यात शेवटी गेले. मग इथलं जे यू आहे ते सगळ्यात शेवटी जाणार आहे पुढे जाताना. मग शेवटी काय येणार आहे, यू येणार आहे. अशा प्रकारे काढले आपण यू. त्याच्यानंतर इथं जे बी आहे, बीचं पुढे जाऊन काय झालंय, बीच्या जागी नवीनच अक्षर आले, नवीन अक्षर आले एवढं लक्षात ठेवा. मग इथलं जे ओ आहे, ओच्या जागी काय तर नवीन अक्षर येणार आहे. नवीन अक्षर कोणतं आहे मला माहित नाही, इथं मी स्टार करतो. नवीन अक्षर माहित आहे का आपल्याला, माहित नाही. मग ऑप्शन थ्रू जावं लागेल मला, नवीन अक्षर कोणतं तरी येईल. त्याच्यानंतर इथला जे त्रिकोण आहे म्हणजे शेवटून 2 नंबरचा जे त्रिकोण आहे ते 1 नंबरला गेलाय. म्हणजेच आपल्याला काय करावं लागतं, म्हणजे हे जे 4थ्या नंबरचं आहे ते पहिल्या नंबरला गेले. मग इथलं बी 1 2 3 4 हे जे 4थ्या नंबरचं आहे ते पहिल्या नंबरला जाणार आहे. म्हणजे 2 इथं येणार आहे. आता मला सांगा ह्या ठिकाणी 1 उरलंय, म्हणजे ह्या ठिकाणी डब्बा जे राहिले ना ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काय, या 2 नंबरच्या जागी काय येते सेंटरला. तर आता कसं शोधायचं मला सांगा. या ठिकाणी हे ह्याचा संबंध ह्याच्यासोबत आहे म्हणलो मी, त्याच प्रकारे ह्याचा संबंध ह्याच्यासोबत आहे. आता इथं 2 नंबरला काय दिसालंय, त्रिकोण बाण दिसालय. म्हणजेच काय, इथं जे 4 नंबरला म्हणजे 5 नंबरला होतं, इथं काय 5 नंबरला, इथलं 5 नंबरचं इथं किती नंबरला गेलंय, 2 नंबरला गेले. ठीक आहे. मग त्याच प्रकारे इथलं जे 5 नंबरचं आहे ते आपल्याला किती नंबरला जायला पाहिजे, 2 नंबरला जायला पाहिजे. मग 2 नंबरला काय येणार आहे इथं, तर त्रिकोण येणार आहे. म्हणजे 2 नंबरला इथं काय येणार आहे, तर हे त्रिकोण येणार आहे. अशा प्रकारे जर पूर्ण उत्तर जर काढायचं तर, आणि एक राहिलं होतं इथं कोणतं तरी एक नवीन सिम्बॉल येणार आहे. नवीन सिम्बॉल कोणतंही राहू शकते. ऑप्शन थ्रू गेले आपण 2 त्रिकोण बाण यू, 2 त्रिकोण बाण यू आहे, पण इथं सेंटरला ओ, जे की आपल्याला ओ नको होतं. 2 त्रिकोण बाण यू, नवीन काय तर सिम्बॉल पाहिजे होतं. नवीन सिम्बॉल इथं आलंय. कोणता आहे या ठिकाणी, त्रिकोण आहे. तुम्ही म्हणताल की इथंही नवीन सिम्बॉल आहे, बघा इथं एफ आहे, नवीन सिम्बॉल आले एफ. पण त्याच्या अलीकडलं हे बरोबर आहे का बघा बरं, त्रिकोण 2, इथं त्रिकोण 2 नाही, उलट झालं. इथं आपल्याला असं पाहिजे होतं, 2 त्रिकोण पाहिजे होतं. त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन कटले. काहीच करायचं नाही. इथं जे 1 नंबरला आहे ते पुढे जाऊन किती नंबरला गेले चेक करायचं. इथं जे 1 नंबरला आहे ते पुढे जाऊन किती नंबरला गेले, 4 नंबरला गेले. समजा असं 1 2 3 4 नंबरला. मग इथलं जे 1 आहे ते किती नंबरला ढकलू मी, 4 नंबरला. मग 1 2 3 4च्या जागी मी काय केलो, बाण केलो. अजून इथं जे 2 नंबरला आहे 2, हे कुठं गेले तर 5 नंबरला गेले. किती नंबरला गेले, 5 नंबरला. मग इथं जे 2 नंबरला आहे ते किती नंबरला जाणार आहे तर 5 नंबरला. 5 नंबरला म्हणजे इथं जाणार आहे यू. त्याच्यानंतर इथं जे 3 नंबर आहे, 3 नंबरच्या जागी इथं काय झालंय तर नवीन आकडा आले. म्हणजे बीच्या जागी काय झालंय, नवीन आकडा आले. बीच्या जागी नवीन म्हणजेच काय तर ओच्या जागी काय तर नवीन आकडा पाहिजे, तेही समजलं. 1 2 3. आता इथं जे 4 नंबरला आहे, इथं जे 4 नंबरला आहे ते इथं किती नंबरला गेले तर 1 नंबरला गेले बघा. मग इथलंही 4 नंबर 1 2 3 4, हे जे 4 नंबरला आहे ते आपल्याला 1 नंबरला टाकायचं. म्हणजेच काय 2
टाकले आपण 1 नंबरला. नंतर त्याच्यानंतर इथं जे 5 नंबरला 1 2 3 4 5 इथं जे 5 नंबरला आहे ना ते आपल्याला कुठं टाकायचं आहे तर 2 नंबरला टाकायचं. ठीक आहे. मग इथं जे 5 नंबरला आहे ते आपल्याला कशात टाकायचं तर 2 नंबरला. मग 2 नंबरला म्हणजे या ठिकाणी. अशा प्रकारचं क्वेश्चन दिसायला सोपं दिसते पण थोडंसं डोकं लावायची या ठिकाणी गरज आहे. काही जणांना कॉन्सेप्ट माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण नसेल तर आपल्याला ही कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. असेच क्वेश्चन जर पेपरमध्ये आलं तर आपलं कमीत कमी 10 सेकंदामध्ये किंवा 20 सेकंदामध्ये आपलं क्वेश्चन सॉल्व्ह व्हावं.